नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 ऑक्टोबर 2023 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या अंकामध्ये आपण बिशन सिंग बेदी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर जी काही जनगणना आहे सेन्सस, त्या सेन्ससची माहिती आणि चक्रीवादळ म्हणजे काय याला इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या पॉइंटवर आधारित संभाव्य मल्टिपल चॉईस क्वेश्चन कशा प्रकारे बनू शकतात याचीही एक आयडिया या ठिकाणी आपण घेणार आहोत। चला तर या ठिकाणी जी आजची आपली डिस्कशन आहे ती MCQच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती बिशन सिंग बेदी यांच्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, कलंदर, बिलंदर, सिकंदर अशा प्रकारच्या उपमा या ठिकाणी बिशन सिंग बेदी यांना दिले जातात। बिशन सिंग बेदी यांचं अलीकडेच निधन झालं आहे आणि त्यांचा जो काही एकूण कार्यकाळ आहे तो 1946 ते 2023 दरम्यान राहिलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी बिशन सिंग बेदी हे प्रसिद्ध क्रिकेटमध्ये फिरकीपट्टू गोलंदाज होते, म्हणजे जे स्पिनर्स असतात त्यांची जी गोलंदाजी आहे त्यांच्या कालावधीमध्ये जग प्रसिद्ध होती आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्पिनर्सना सन्मानाचे जे काही स्थान आहे जागतिक स्तरावर मिळवून देण्याचे जे काही कार्य केलं आहे ते बिशन सिंग बेदी यांनी केलेलं आहे। तर या ठिकाणी जो काही आपला संभाव्य प्रश्न आहे बिशन सिंग बेदी यांच्या संदर्भात तो प्रश्न पाहूया। बिशन सिंग बेदी हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ज्या ठिकाणी पर्याय आहे ए हॉकी, बी कुस्ती, सी ॲथलेटिक्स आणि डी क्रिकेट। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, क्रिकेट या खेळाशी संबंधित बिशन सिंग बेदी हे होते। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती जनगणना संदर्भात आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना व्हावी अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सकारात्मक अशी भूमिकाही घेतलेली आहे। अलीकडेच बिहार या राज्यामध्ये जातीनिहाय सर्वेक्षण झाले आणि त्याचाच आधार घेऊन आता राज्यामध्येही जातीनिहाय जनगणना व्हावी, म्हणजे प्रत्येक जातीची किती लोकसंख्या आहे, OBCची लोकसंख्या किती, मग या ठिकाणी जे मराठा आहे त्या मराठ्यांची लोकसंख्या किती, SC कम्युनिटीची लोकसंख्या किती, ST कम्युनिटीची लोकसंख्या किती याची एक ठळक आकडेवारी आपल्या समोर येईल आणि त्या आधारावर त्या समाजाला या ठिकाणी फायदे देता येतील, सेवा देता येतील अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सरकारने व्यक्त केलेली आहे। परंतु या मागचा जो काही मूळ मुद्दा आहे तो राजकारण आहे, त्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये। तर या ठिकाणी पहा, जी काही जनगणना आहे त्या जनगणनेवर आधारित जो संभाव्य आपला वस्तुनिष्ठ प्रश्न बनू शकतो त्याची अगोदर या ठिकाणी चर्चा करूया। प्रश्न असा आहे, भारतीय जनगणनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। भारताची पहिली जनगणना 1882 मध्ये लॉर्ड मेयो या व्हाईसरायच्या कारकिर्दीत झाली। हे पहिले स्टेटमेंट या ठिकाणी आपलं आहे। दुसरं स्टेटमेंट, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 या साली झाली। नंबर 2 स्टेटमेंट। नंबर 3 स्टेटमेंट पाहूया। 1951 साली झालेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 26 कोटी होती। स्टेटमेंट 4, 1948च्या भारतीय जनगणना कायद्यानुसार भारतात जनगणना केली जाते। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही आपले स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। भारतामध्ये जी काही जनगणना आहे, जनगणना म्हणजे भारतामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची प्रत्येक 10 वर्षांनी केलेली गणना किंवा मोजणी याला आपण जनगणना, म्हणजे जनतेची केलेली गणना याला आपण जनगणना असे म्हणतो। स्वतंत्र भारताची जी काही पहिली जनगणना आहे ती 9 फेब्रुवारी 1951 या वर्षी सुरू झाली होती आणि 1951 या वर्षामध्ये ती पूर्णही झाली होती। या जनगणनेनुसार भारताची जी काही लोकसंख्या आहे ती आहे 36,10,88,090 इतकी लोकसंख्या 1951 मध्ये भारताची होती आणि जी काही जनगणना आहे ती प्रत्येकी 10 वर्षांनी घेतली जाते आणि 2011 पर्यंत ज्या काही जनगणना झाल्या आहेत त्यांची जर संख्या पाहिली तर ती 15 झाली आहे, म्हणजे एकूण 15 वेळा आतापर्यंत भारताची जनगणना करण्यात आली आहे। आणि सर्वच्या सर्व ज्या काही जनगणना आहेत त्या
1948च्या भारतीय जनगणना कायद्यानुसार त्या आयोजित केल्या जातात। हा जो पॉइंट आहे तोही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारताची पहिली जनगणना 1882 मध्ये झाली। तर मित्रांनो, भारताची पहिली जनगणना 1882 ला नव्हे तर 1872 ला झाली। म्हणजे स्टेटमेंट विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। विधान क्रमांक 2, भारताची पहिली जनगणना 1951 साली झाली। अगदी बरोबर विधान आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। विधान क्रमांक 3, 1951 साली झालेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 26 कोटी होती। चुकीचे विधान आहे। 1951 मध्ये जेव्हा भारताची जनगणना झाली तेव्हा भारताची लोकसंख्या ही 36 कोटी होती। या ठिकाणी तुम्ही पॉइंट पाहू शकताय। म्हणजे विधान क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर नाहीये। विधान क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं आहे। विधान क्रमांक 4, 1948च्या भारतीय जनगणना कायद्यानुसार भारतात जनगणना केली जाते। तर मित्रांनो, अगदी बरोबर विधान आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। म्हणजे या ठिकाणी केवळ विधान क्रमांक 2 आणि 4 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी, केवळ विधान 1 आणि विधान 4 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की इन डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत। पुढची न्यूज इन डिटेल मध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत, जी की चक्रीवादळा संदर्भात आहे। भूगोल या विषयामधील ही न्यूज आहे। न्यूज अशी आहे, जगभरात 5 चक्रीवादळे सक्रिय। सध्याच्या घडीला संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये 5 चक्रीवादळे सध्या सक्रिय आहेत, अशा प्रकारची माहिती जागतिक हवामान संस्थेने दिली आहे। परंतु जो काही आपला भारत किंवा भारतीय उपखंड आहे यावर या 5 चक्रीवादळाचा कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, अशी शक्यता या ठिकाणी त्यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही चक्रीवादळे आहेत त्या चक्रीवादळाचा इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चक्रीवादळे म्हणजे काय, ते निर्माण कसे होतात याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न एकदा पाहून घ्या। प्रश्न असा आहे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळाविषयी खालील विधाने विचारात घ्या। यामध्ये विधान 1 आहे, हे कमी दाबाचे केंद्राद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे। यामध्ये उत्तर गोलार्धात वारा घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज वाहतो आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज या दिशेमध्ये वाहतो। नंबर 3 स्टेटमेंट, ही उबदार कोर वादळ प्रणाली आहे। अशा प्रकारची काही विधाने आहेत, त्यांचा इन डिटेल मध्ये आपण हे जे क्वेश्चन आहे शेवटी पाहणार आहोत। तत्पूर्वी चक्रीवादळ म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोल गोल फिरणाऱ्या हवेला चक्रीवादळ असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आहे, मग या ठिकाणी जे काही हवा अशी गोल गोल फिरते याला आपण चक्रीवादळ असे म्हणतो। पुढे आपण पिक्चर पाहणार आहोत, त्या पिक्चर मध्ये नेमकं चक्रीवादळ कसं असतं हे तुम्ही सहज प्रकारे पाहू शकताय। उत्तर गोलार्धात जे काही चक्रीवादळे तयार होतात त्यांना चक्रीवादळे या नावाने ओळखले जाते आणि ती जी उत्तर गोलार्धात ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी फिरत असतात। म्हणजे अँटी क्लॉकवाईज चक्रीवादळे यांची दिशा ही उत्तर गोलार्धात असते। दक्षिण गोलार्धातील जी काही चक्रीवादळे आहेत त्यांना चक्रीवादळे किंवा टायफून या नावाने ओळखले जाते आणि दक्षिण गोलार्धामधील चक्रीवादळे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने या ठिकाणी ती फिरत असतात। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी दक्षिण गोलार्धातील जी काही चक्रीवादळे आहेत त्यांची दिशा आपण पाहू शकतो। विशेष म्हणजे जी काही चक्रीवादळे आहेत ते आतल्या दिशेने फिरत असतात, म्हणजे बाहेरच्या दिशेने ते फिरत नाहीत, तर जो काही आतला भाग आहे तो आतल्या भागाच्या दिशेने ती फिरत असतात। पुढे इन डिटेल मध्ये चर्चा करूया चक्रीवादळे जी आहेत ती कशा प्रकारे निर्माण होतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला विषुववृत्ताचा भाग आहे, विषुववृत्ताच्या भागामध्ये जो काही महासागर आहे तो उष्ण असतो। मग या ठिकाणी प्रामुख्याने चक्रीवादळांची निर्मिती होते। फॉर एक्झाम्पल, अशा प्रकारे या ठिकाणी आपली अर्थ आहे आणि या ठिकाणी विषुववृत्ताचे स्थान आहे। हा जो विषुववृत्ताचे स्थान आहे या ठिकाणी प्रामुख्याने महासागराच्या भागामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होते। या ठिकाणी काय होते, जी काही हवा आहे ती या ठिकाणी आर्द्रयुक्त म्हणजे या ठिकाणी बाष्पाचे प्रमाण हवेमध्ये जास्त असते, त्यामुळे हवा या ठिकाणची उबदार असते आणि जेव्हा का हवा उबदार असते ती वरच्या दिशेने अशा प्रकारची मूवमेंट करताना या ठिकाणी आपल्याला दिसते। मग या ठिकाणी
कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो व्यापून घेण्यासाठी साईडच्या भागामधून हवा या ठिकाणी प्रवेश करते आणि या ठिकाणी जी काही हवा इतर भागातून आली आहे तीही वरच्या दिशेने अशा प्रकारे या ठिकाणी वरच्या दिशेने ती मूव्ह करीत राहते आणि अशा प्रकारची जी काही कंडिशन आहे किंवा ती जी प्रक्रिया आहे ती चालूच राहते। पुढे जशी जशी हवा वरच्या दिशेने जाईल तसे तसे तापमान कमी होते, परिणामी जी हवा आता वरती आली आहे ती थंड होईल आणि त्या हवेमध्ये असणारे जे काही बाष्प आहे त्या बाष्पाचे रूपांतर ढगामध्ये होईल आणि या ठिकाणी आसपासच्या भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात होईल। परंतु या ठिकाणी जी काही हवा वरच्या दिशेने जात आहे ती सरळ न जाता अशी घिरक्या मारत म्हणजे स्पायरल वेव मध्ये ती वरच्या दिशेने जाईल। याला मुख्य कारण म्हणजे जी आपली अर्थ आहे, आपल्या अर्थची कोर रिलीज फोर्स। आपल्या अर्थची कोर रिलीज फोर्स म्हणजे काय, जी काही आपली अर्थ आहे ती तिच्या अक्षाभोवती गोल गोल फिरते, त्यामुळे या ठिकाणी जी हवा आहे तीही अशा प्रकारची गोल गोल मूवमेंट घेते आणि ती वरच्या दिशेने जाते आणि यामुळेच प्रामुख्याने चक्रीवादळाची निर्मिती होते। या ठिकाणी जी काही चक्रीवादळे आहेत त्यांची जर गती 63 mph असेल तर त्याला उष्णकटिबंधीय चक्रीवादळे असे म्हणतात आणि ज्या चक्रीवादळाची गती 119 किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्याला चक्रीवादळे असे म्हणतात। तर या ठिकाणी चक्रीवादळे नेमके निर्माण कसे होतात आणि कोठे होतात हे या ठिकाणी पाहिलं। त्याचबरोबर जे काही चक्रीवादळे आहेत त्यांचे प्रकार पाहूया। तर सर्वप्रथम या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पिक्चर पाहू शकताय की चक्रीवादळे ही कशा प्रकारे निर्माण होत आहे। या ठिकाणी जो मधला भाग आहे या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो इन कंपेअर टू साईड। या ठिकाणी जी काही हवेचा दाब आहे तो दाब या ठिकाणी अधिक असतो आणि या ठिकाणी असणारा हवेचा दाब हा कमी असतो। परिणामी जे काही कमी हवेचा दाब आहे त्या ठिकाणी जास्त हवेच्या भागाकडून हवा अशा प्रकारे मूव्ह करते आणि येणारी जी हवा आहे ती सरळ न येता अशा प्रकारे घिरक्या घेत येत असते आणि यामुळेच या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते। या ठिकाणी जी पिक्चर तुम्ही पाहताय ती सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतलेली पिक्चर आहे। या ठिकाणी अशा प्रकारची जी काही चक्रीवादळे आहेत या सीझन मध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर फ्रेम होताना दिसतात। मग जी काही चक्रीवादळे आहेत त्यांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार पाहूयात। स्थानिक वारा असेल, वादळ असेल, भरतीच्या लाटा आणि अतिवृष्टी यांच्या आधारावर आपण चक्रीवादळाचं वर्गीकरण केलेलं आहे। चक्रीवादळामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ नंबर 1, नंबर 2 अतिउष्णकटिबंधीय चक्रीवादळ, नंबर 3 ध्रुवीय चक्रीवादळ आणि शेवटी नंबर 4 वर आहे मेसो सायक्लोन। तर मित्रांनो सर्वप्रथम चर्चा करूया उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची। उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उष्णकटिबंधीय महासागराच्या प्रदेशात उद्भवतात। उष्णकटिबंधीय महासागराचा प्रदेश कोणता? या ठिकाणी जर आपण अर्थ घेतली तर अर्थच्या मधोमध या ठिकाणी विषुववृत्त गेला आहे। मग या ठिकाणी विषुववृत्ताच्या नॉर्थला आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला की आपण कर्कवृत्त म्हणतो आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला आपल्याला मकरवृत्त दिसते। या ठिकाणी कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचा जो काही मधला भाग आहे हा आहे उष्णकटिबद्ध। मग या भागामध्ये जे काही चक्रीवादळे तयार होतात त्यांना आपण उष्णकटिबंधीय चक्रीवादळे असे म्हणतो। जी काही उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आहेत ती 2 प्रकारची आहेत, ज्यामध्ये एक आहे चक्रीवादळ आणि दुसरं आहे टायफून। जो काही ईशान्य पॅसिफिक महासागर आहे आणि अटलांटिक महासागर या भागामध्ये ज्या काही चक्रीवादळाची निर्मिती होते त्यांना आपण चक्रीवादळे असे म्हणतो आणि वायव्य पॅसिफिक भागामध्ये निर्माण होणाऱ्या वादळांना किंवा सायक्लोनना या ठिकाणी आपण टायफून या नावाने ओळखतो। तर पुढे या ठिकाणी आपण जे काही चक्रीवादळ आहे त्याचा एक प्रकार पाहिला। दुसरा प्रकार पाहूया एक्स्ट्रा ट्रॉपिकल चक्रीवादळे। हे चक्रीवादळे मध्यांशामध्ये तयार होतात म्हणून त्यांना एक्स्ट्रा ट्रॉपिकल किंवा मध्यांश चक्रीवादळे देखील या नावाने ओळखतात। एक्स्ट्रा ट्रॉपिकल झोनमधील वारे तुलनेने कमकुवत असते हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणचे जे काही तापमान असते ते खूपच झपाट्याने घटत असते किंवा खूप तीव्र गतीने ते या ठिकाणी कमी होत असते। तर या ठिकाणी जे काही एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत किंवा चक्रीवादळे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपले विषुववृत्त आहे आणि या ठिकाणी पुन्हा नंतर आपण कर्कवृत्त घेऊया।
कर्कवृत्ताच्या वरच्या भागामध्ये ज्या कोणत्या सायक्लोनची निर्मिती होते किंवा चक्रीवादळाची निर्मिती होते त्यांना आपण एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन असे म्हणतो। आणि या सायक्लोनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणीचे जे काही वारे आहे ते कमकुवत असते, म्हणजे या ठिकाणी जे सायक्लोन आहे ते खूप तीव्र नसतात आणि या ठिकाणी जे काही सायक्लोन तयार होतात त्यांच्या तापमानामध्ये होणारी जी काही घट आहे ती खूपच तीव्र होताना या ठिकाणी आपल्याला दिसते। नंबर 3 वर आपल्याकडे आहे ध्रुवीय चक्रीवादळे। उत्तर गोलार्धात उद्भवणारे आणि त्यांनाच आर्क्टिक चक्रीवादळे या नावाने सुद्धा ओळखले जाते। या ठिकाणी आपला उत्तर ध्रुव आहे, या ध्रुवावरती जी काही चक्रीवादळे निर्माण होतात त्यांना आपण उत्तर ध्रुवीय चक्रीवादळे किंवा आर्क्टिक चक्रीवादळे या नावाने ओळखतो। आणि या प्रकारचे जे काही चक्रीवादळे आहेत त्यांचा अंदाज बांधणे खूपच कठीण आहे। याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी निर्माण होणारी जी काही चक्रीवादळे आहेत ती कमीत कमी 24 तासामध्ये तयार होतात, परंतु जी चक्रीवादळे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तयार होतात ती 3-4 दिवसाच्या कार्यकाळामध्ये तयार होतात। परंतु या ठिकाणी खूपच कमी पिरियडमध्ये, शॉर्ट पिरियडमध्ये या ठिकाणी ध्रुवीय चक्रीवादळांची निर्मिती होते। परिणामी यांना प्रेडिक्ट करणे इन कम्पेअर टू ट्रॉपिकल सायक्लोन थोडं अवघड जातं। आणि शेवटी आहे नंबर 4 वरती मेसो सायक्लोन। तर मेसो सायक्लोन हे जे आहे ते चक्रीवादळाचे सर्वात तीव्र आणि शक्तिशाली प्रकार आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला सरळ क्वेश्चन विचारला आयोगाने की खालीलपैकी सर्वाधिक तीव्र असणारे चक्रीवादळ कोणते किंवा चक्रीवादळाचा कोणता प्रकार आहे, तर मेसो सायक्लोन हा चक्रीवादळाचा सर्वाधिक तीव्र असणारा प्रकार आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तशा प्रकारचा क्वेश्चन आयोगाकडून जर विचारला गेला तर त्या ठिकाणी तुमचं जे आन्सर आहे ते चुकता कामा नये। त्याचबरोबर जी काही चक्रीवादळे आहेत त्यांना विविध नावाने ओळखले जाते। मग यांचे जे काही नामकरण आहे यांना नाव कोण देतं, तर जागतिक हवामान संघटना या ठिकाणी चक्रीवादळांना नाव देण्याचं कार्य करतं। सुरुवातीच्या काळामध्ये जी काही यादी निर्माण केली जायची त्या यादीतील नावांना फक्त महिलांची नाव दिली जायची, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी काही चक्रीवादळे होती त्यांना महिलांचीच फक्त नावं दिली जात असत। परंतु 1979 नंतर चक्रीवादळांना पुरुषाच्या नावही देण्यात आली आणि ही जी यादी आहे ती यादी एकूण 6 याद्यांमध्ये विभागली गेली आहे। आणि या ज्या 6 याद्या आहेत त्या रोटेशन बेसिसवर या ठिकाणी एकानंतर एक या ठिकाणी उपयोगात आणले जातात आणि त्या याद्याचा वापर करून या ठिकाणी चक्रीवादळांना नावे दिली जातात। भारत आणि चक्रीवादळ हा जो पॉइंट या ठिकाणी आपण पाहितला तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जो काही आपला भारत देश आहे तो 3 बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे। या ठिकाणी तुम्ही अरेबियन सी पाहू शकता, भारताच्या पूर्वेला बे ऑफ बेंगाल आहे आणि भारताच्या दक्षिणेला हिंद महासागर आहे। मग या ठिकाणी हे जे अशा प्रकारचे पाण्याचे स्पॉट आहेत, सागराचे स्पॉट आहेत, दीज आर दी हॉट स्पॉट फॉर दी सायक्लोन, म्हणजे हे एक प्रकारचे चक्रीवादळ प्रवरण क्षेत्र आहेत। म्हणजे अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळाची निर्मिती होते आणि चक्रीवादळाच्या निर्मितीस प्रोत्साहक किंवा उत्तेजन देणारे हे एरियाज आहेत। भारतामध्ये गुजरात असेल, तमिळनाडू असेल, केरळ, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर, अधिक प्रमाणावर चक्रीवादळे येतात आणि ते तुम्ही प्रत्येक वर्षीच्या न्यूजमध्ये पाहू शकता की या राज्यांच्या किनारपट्टी भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळामुळे नुकसान होते। जी काही चक्रीवादळे भारतात येतात त्यामुळे भारताच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि जे काही वारे आहे ते वेगानेही वाहतात। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि प्राणहानी होते। अशा प्रकारच्या बऱ्याचशा न्यूज मागच्या काही वर्षांमध्ये आल्या आहेत आणि त्याची जी काही तीव्रता आहे ती आता वाढताना दिसत आहे। याच्या मागचे कारण म्हणजे हवामान बदल, स्टॉर्म सर्ज, जोरदार वारे आणि विविध प्रकारच्या पावसामुळे या ठिकाणी सभोवतालच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी होते, शेतीचं नुकसान होतं, त्याचबरोबर घरांचंही नुकसान होतं। एक प्रकारे तुम्ही म्हणू शकताय की जे काही जनजीवन आहे ते पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी विस्कळीत होतं। तर शेवटी आपण जो काही क्वेश्चन बघितला होता सुरुवातीला तो क्वेश्चन पुन्हा एकदा पाहूया। तर जे काही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाविषयी खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचं ते विधान आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे
कमी दाबाच्या केंद्राद्वारे वैशिष्ट्यीकृत असतात। अगदी बरोबर, आपण चर्चा केली आहे की चक्रीवादळामध्ये जे काही केंद्र असतं त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, परिणामी त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होती। म्हणजे विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2, उत्तर गोलार्धामध्ये जो काही वारा आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये जो काही वारा आहे तो घड्याळाच्या दिशेने वाहतो। तो मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही अगदी बरोबर आहे। आपण चर्चा केली आहे की जी काही आपली अर्थ आहे, आपल्या अर्थच्या नॉर्थ भागामध्ये या ठिकाणी जे काही सायक्लोन तयार होतात त्यांची दिशा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते आणि दक्षिण गोलार्धामध्ये जी काही सायक्लोन तयार होतात त्यांची दिशा पश्चिम ते पूर्व म्हणजे जे काही आपल्या घड्याळाचे काटे आहेत त्यांच्या दिशेमध्ये असते। म्हणजे विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। आणि विधान क्रमांक 3 ही उबदार कोर वादळे प्रणाली आहे। विधान क्रमांक 3 ही अगदी बरोबर आहे, कारण या ठिकाणी जी काही हवा असते ती उबदार असते आणि यामुळेच या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होते। परिणामी मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण चक्रीवादळे हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी समजून घेतलेला आहे। दिनांक 24 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईनही करू शकताय, त्याच्या माध्यमातून नवनवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।